मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये जात आहे। मनोज जरांगे पाटील उपोषणापूर्वी त्यांची भेट घेणार आहेत। प्रसाद लाड यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी जात आहे। मनोज जरांगे 30 मे रोजी उपोषण करतायत आणि या उपोषणापूर्वी मुख्यमंत्र्यांचं एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये आज जात आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय शेळे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, याआधी मराठा आंदोलन खूप झाली, जरांगे पाटलांनी अनेकदा उपोषण केलं, उपोषणानंतर सरकारकडून काहीतरी आश्वासन मिळतं, त्यानंतर उपोषण स्थगित केलं जातं। मात्र आता सुद्धा पुन्हा एकदा एका काय म्हणू त्याला उपोषणाचं हत्यार जरांगेंनी उपसलेलं आहे। हे आंदोलन कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय। आज शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला अंतरवालीमध्ये येत आहे, काय माहिती आहे? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं होतं आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट मराठवाडा गॅजेट जे आहे ते लागू करू असं आश्वासन सरकारने दिल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र त्यानंतर जर बघितलं तर 8 महिने उलटले आहे आणि तरी देखील सरकारकडून जे आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण करण्यात आले नाही। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झालेले आहेत आणि 30 जून रोजी मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण बसणार आहे। त्यामुळे आता उपोषणाचा हत्यार त्यांनी उपसला असल्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आता सुरुवातीलाच बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात आहे। 24 तारखेपर्यंत अथवा 25 तारखेपर्यंत आमच्यासोबत तुम्ही चर्चा करा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलं होतं। त्यानंतर चर्चेचे दार जे आहे ते तुम्हाला बंद होतील असं देखील त्यांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि आता त्यामुळेच आता सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे प्रसाद लाड जे आहे ते भाजपाचे नेते हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी 10:30 वाजता अंतरवाली सराटीमध्ये येणार आहेत। कारण मनोज जरांगे पाटील हे अनेक वेळा जर बघितलं तर मुख्यमंत्र्यावरती सनसनीत टीका करत असल्याचे पाहायला मिळतात। मात्र मराठा समाजासाठी मुख्यमंत्री काम करत असल्याचं देखील प्रसाद लाड यांनी त्याला प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्यामुळे स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद भाऊ तुम्ही चांगलं काम केलंय, समाजासाठी सुद्धा चांगलं बोललात, मात्र तुम्हीच एक वेळेस चर्चेसाठी या असं आव्हान जे आहे ते आता प्रसाद लाड यांना दिलं होतं। त्यानंतर प्रसाद लाड यांनी देखील ते स्वीकारून आज 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी ते येणार आहेत। आणि त्या भेटीमध्ये मराठा समाजासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी काय काय कामं केली, त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल, या संदर्भात जे आहे ते संपूर्ण चर्चा ते करणार आहेत। आणि त्याचबरोबर ज्या मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना देखील तात्काळ ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी देखील मागणी आता त्यांची असणार आहे। त्याचबरोबर अनेक मराठा समाजावरती गुन्हे दाखल झाले होते ते देखील माघारी घेण्यात यावे या संदर्भात देखील त्यांची चर्चा जी आहे ती होणार आहे। काही कामं जे आहेत ते सुरू असल्याचं देखील म्हणलं। त्याचबरोबर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी अशी देखील मागणी आता मनोज जरांगेंनी केलेल्या आहेत। आणि अनेक ठिकाणी नोकर भरती देखील थांबवली गेली आहे, त्याचा देखील फटका जो आहे तो आता मराठ्यांना बसत असल्याचं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यामुळे या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आता प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांची चर्चा होणार आहे। नेमकी आता या चर्चेमधून नेमकी काय निष्फळ होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण सध्या जर बघितलं तर प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच मुक्कामी आलेले आहेत आणि आज सकाळी ते चर्चा करतील। मात्र या चर्चेमध्ये जर बघितलं तर 30 जून रोजी जे उपोषण होणार आहे त्या उपोषणाच्या संदर्भात काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। सरकारने आता जे तरुण येत आहे त्यांचे ॲडमिशन जे आहे ते समोर आलेले, त्यामुळे कुणबीचे प्रमाणपत्र असेल किंवा ओबीसीचे प्रमाणपत्र तात्काळ जाहीर करावे असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं। ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना देखील ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ वितरित करण्यात यावे, कुठल्या अडवणूक करण्यात येऊ नये असं त्यांनी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याच पार्श्वभूमीवर आज प्रसाद लाड त्यांची भेट घेणार आहेत आणि आता या भेटीमध्ये नेमकी त्यांना उपोषण स्थगिती करण्यासाठी काही मिळतात का हे पाहणं खरं विजय, एकंदरीतच आता जरांगे या शिष्टमंडळाचं ऐकतात का? शिष्टमंडळ कशा पद्धतीने जरांगेंची मनधरणी करतं? आंदोलन 30 मे पूर्वी स्थगित होतं की आंदोलनावरती जरांगे ठाम राहतात हे येत्या काळामध्ये समजेल। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।